आज संध्याकाळच्या जेवणासाठी ना मिस्टर घरी जेवायला नव्हते. मग म्हटलं थोडाफार कामचलाऊ स्वयंपाक करून उरकून घेऊया. मग काय 2 पर्याय सुचले. एक तर डाळ तांदळाची खिचडी किंवा मग वरण-भात. मग म्हटलं चला वरण-भातच करूया. पण मुलीनं स्पष्ट सांगितलं, "आई मला फक्त वरण-भात नको बाई. त्याच्याबरोबर काहीतरी तोंडी लावणं कर." मग म्हटलं चला घरामध्ये एक काळ्या रंगाचं लुसलुशीत वांगं होतं. त्याचे वांग्याचे काप बनवूया. तसं तर मी कच्च्या केळाचे, बटाट्याचे काप करतच असते. त्यामुळे आज वांग्याचे काप करूया म्हटलं. मग त्यासाठी मी आलं लसूण पेस्ट, हळद, तिखट, मीठ, कधी-कधी धनेपूड पण घालते हां. हे सगळं घालून मिक्स पेस्ट करून घेतली. त्यानंतर मग एक काळ्या रंगाचं वांगं जे लुसलुशीत असतं, ते घेऊन त्याचे गोल-गोल असे काप करून घेतले आणि ते मिठाच्या पाण्यामध्ये ठेवून दिले. मग एक पसरट बाउलमध्ये 1 वाटी रवा आणि अर्धी वाटी तांदळाचं पीठ, त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ, तिखट घालून हे सगळं छान मिक्स करून घेतलं आणि वांग्याची कापं कापडानं पुसून कोरडी करून घेतली आणि मग या कापांना मगाशी तयार करून ठेवलेली मसाल्याची पेस्ट लावून घेतली. मसाल्याची पेस्टमध्ये मीठ असतं, तर त्यामुळे जास्त वेळ मसाल्याची पेस्ट लावल्यानंतर ही कापं ठेवून द्यायची नाहीत. पटकन ती रव्यामध्ये घोळवून झटकन तव्यावरती शॅलो फ्राय करून घ्यायची. मग इथे मी सगळ्या अशा वांग्याच्या कापांना छानपैकी असं कोट करून घेतलं. आता तव्यामध्ये अगदी कामापुरतंच तेल घालायचं आणि मीडियम लो गॅसवरती एक 3-4 मिनिटं उलटं-पलटं करून हे छान काप कुरकुरीत भाजून घ्यायचे. कधी-कधी घाईच्या वेळी असे पर्याय बरे पडतात. तुम्ही अशा घाईच्या वेळी काय बनवता ते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जाता-जाता सबस्क्राईब करायचं हां.